मीरा भायंदर में ऑनलाइन ठगी का पर्दाफाश करते हुए भायंदर पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने उनके पास से 28 महंगे मोबाइल फोन और 4 लाख रुपए नकद जब्त किए हैं। पुलिस उपायुक्त राहुल चौहान ने बताया कि आरोपी नकली ऐप और फर्जी लिंक जैसे क्रेड ऐप, एम परिवहन फेक UI ऐप, एडल्ट चैट ऐप का इस्तेमाल कर लोगों के मोबाइल हैक कर लेते थे। इसके जरिए वे कॉल फॉरवर्डिंग, SMS फॉरवर्डिंग, UPI पिन, Gmail लॉगिन और OTP जैसी संवेदनशील जानकारी चुराकर फ्लिपकार्ट से महंगे मोबाइल फोन खरीदते और बाद में उन्हें बेचकर ठगी करते थे। इस मामले में विभिन्न धाराओं के साथ सूचना प्रौद्योगिकी अधिनियम के तहत केस दर्ज कर लिया गया है और भायंदर पुलिस आगे की जांच कर रही है। आम्हाला फ्लिपकार्टकडून भायंदर पोलीस स्टेशनला कंप्लेंट प्राप्त झाली की त्यांच्याकडे 4 मोबाईलची डिलिव्हरी घेण्यासाठी सस्पेक्टेड कस्टमर आलेला होता आणि ह्याच्यामध्ये घटना अशी घडली होती की एका जळगावच्या व्यक्तीचे बँक अकाउंटमधून काही पैसे डिडक्ट झाले होते, पण जळगावचा जो कस्टमर होता त्यांनी त्यांच्या बँकेला कळवले की फ्लिपकार्टच्या साईटवरून माझ्या अकाउंटमधून मोबाईल ऑर्डर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यातून काही पैसे गेलेले आहेत। त्यानंतर फ्लिपकार्टने ती ऑर्डर थांबवली आणि पोलिसांना पाचारण केले आणि जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आणखीन एक 8 मोबाईलची बॅच तिथे डिलिव्हरीसाठी आली होती आणि असे टोटल आपण 12 मोबाईल जप्त केले आणि जो सस्पेक्टेड आरोपी आलेला होता त्यालाही आपण ताब्यात घेतलं आणि जेव्हा त्याला विचारपूस केली तेव्हा असं समजलं की तो दिल्लीचा आरोपी होता आणि दिल्लीवरून येताना त्यांनी 16 मोबाईल तो घेऊन आला होता आणि लगेच आपण जे मोबाईल आरोपी आणि त्याचे 2 मित्र यांच्याकडून आपण 16 मोबाईल जप्त केलेले आहेत। असे टोटल आपण 28 मोबाईल जप्त केलेले आहेत आणि ह्या आरोपींकडून आपण 4 लाखाची कॅशही जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ह्यांची मोडस अशी होती की ह्यांचा व्हॉट्सअपवरती एक ग्रुप होता आणि ग्रुपवरती त्याच्यामध्ये काही आरोपी होते, त्याच्यामधून crate.apk नावाची ते लिंक लोकांना पाठवायचे आणि त्याच्यामुळे जे लोकांचे जे बँक्स डिटेल्स आहेत ते चोरी करायचे आणि ह्याच्यामध्ये असं पण एक हे होतं की ज्या व्यक्तीचे पैसे कटायचे त्या लोकांना OTP पण जात नव्हता। ह्याच्यामध्ये आम्हाला आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि आम्ही लवकरच त्यांना अटक करून त्यांची एक्झॅक्ट मोडस जी असेल ते आम्ही आमच्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल आणि ह्याच्यामध्ये जो कोणाचाही हात असेल त्या लोकांना आम्ही अटक करू आणि पुढील कारवाई करू।